पश्चिम घाट आणि पश्चिम किनारपट्टीच्या भूमीत वसलेलं गोमंतक। गोमंतकाची फक्त निसर्ग पर्यटन समुद्र किनारे इतकीच ओळख नाहीये, तर गोमंतकाची एक विशेष ओळख आहे, ती म्हणजे धार्मिक स्थळ आणि इथल्या रूढी परंपरा। जागर आदिशक्तीचा या कार्यक्रमातून आज आपण गोव्यातल्या कुलस्वामिनींचं दर्शन घेणार आहोत। उत्तर गोव्यातल्या फोंडा तालुक्यातल्या शिरोडा गावात आता आपण आलोत आणि या शिरोडा गावामध्ये श्रीदेवी कामाक्षीचं मंदिर आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीलाच ही अशी उंच कमान दिसते। कमानीपासून खाली उतरल्यानंतर मंदिर परिसर सुरू होतो। कमानीतून आत आल्यावर मंदिर परिसर सुरू होतो आणि मंदिर परिसरात आल्यानंतर एक गोष्ट कमालीची जाणवते की या ठिकाणची स्वच्छता, अतिशय स्वच्छ सुंदर असं निर्मळ असं वातावरण इथे आहे। मंदिर परिसरात कमानी तर आहेतच, पण त्याचबरोबर मंदिराच्या ह्या परिसरात इथे प्रवेश केल्यानंतर ही दीपमाळ दिसते। गोव्यातल्या सगळ्याच देवळांची वैशिष्ट्य म्हणजे ह्या दीपमाळ आहेत। नवरात्रीमध्ये हे जे सगळे दीपस्तंभ आहेत हे दिव्यांनी उजळून टाकले जातात। त्याचबरोबर याच परिसरामध्ये दर अमावास्येला ही पालखी असते आणि त्या ठिकाणी त्यावेळी त्या पालखीला गोव्यातले, कर्नाटकातले आणि आंध्र प्रदेशातून सुद्धा भाविक इथे येत असतात। श्रीदेवी कामाक्षीच्या मंदिरात येऊन पोहोचलोय। या मंदिरात हा सभामंडप आहे। सभामंडप सुद्धा खूप विस्तीर्ण असा आहे। सगळे उत्सव, सगळे कार्यक्रम याच सभामंडपात होतात देवीचे। त्याचबरोबर या सभामंडपाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे दगडी खांब। या दगडी खांबांवरती हे वरचं लाकडी छत उभारलेलं आहे आणि हे लाकडी छताचं सुद्धा वैशिष्ट्य इतकी वर्ष असून सुद्धा याची जपणूक झालेली आहे। तुम्ही वरती पाहू शकता कशा प्रकारे अजूनपर्यंत इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा या लाकडी छताचा मेंटेनन्स केला गेलेला आहे। त्याचबरोबर या खांबांवरती हे जे भाल आहेत त्या भालावरती सुद्धा गजराजाच्या प्रतिमा ह्या लाकडात कोरलेल्या तुम्हाला दिसून येतात। अतिशय सुबक अशा प्रतिमा आहेत। सभामंडपामध्ये अजून एक म्हणजे ह्या दोन दगडी खांबांच्या मध्ये हे दीप आपल्याला ठेवलेले दिसून येतात। या दीपांचं वैशिष्ट्य म्हणजे साधारणतः 8 ते 8.5 फूट उंचीची ही समई आहे। हे दीप आहेत आणि ह्या दीपामध्ये साधारण 5 ते 5.5 लिटर तेल सामावून घेण्याची क्षमता आहे। त्यामुळे नवरात्र असो, दिवाळी असो, अर्थात लक्ष्मीपूजन असो, या दीपांनी हा सभामंडप उजळून निघतो। चला आता पुढे जाऊया गाभाऱ्या। मंदिराच्या गाभाऱ्यात आलोय। मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यानंतर याचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे। 8 लाकडी खांबांवरती हा गाभाऱ्याचा डोलारा आहे। तुम्ही वरती बघू शकता त्याचं जे छत आहे ते सुद्धा लाकडात अतिशय उत्कृष्ट आणि सुबक पद्धतीनं कोरीव काम यावरती केलेलं आहे। हे जे लाकडी भाल आहेत त्या भालावरती सुद्धा नागाची प्रतिमा आहे, फुलं आहेत, कमळ आहे। अतिशय रेखीव पद्धतीनं हे कोरीव काम केलेलं आहे। त्याचबरोबर इथे जुन्या पद्धतीच्या जी हंड्या आणि झुंबर म्हणतो त्या हंड्या सुद्धा इथे पाहायला मिळतात। गोव्यातल्या तशा सगळ्याच मंदिरांच्या सभामंडपात त्यानंतर मंडपामध्ये अशी हंड्या झुंबर पाहायला मिळतात। इथे सुद्धा असंच एक झुंबर आहे आणि याचं हेच वैशिष्ट्य आहे की हे लाकडाचं असून सुद्धा याचा जो मेंटेनन्स आहे तो अतिशय उत्कृष्टरित्या केलेला आहे।
साधारणतः 400 ते 450 वर्षापूर्वीचं हे देऊळ आहे, मात्र अजून सुद्धा अतिशय सुबक पद्धतीचं हे काम इथे पाहायला मिळतं. देवी त्वं भक्तसुलभे सर्वकार्यविधायिनी कलौ हि कार्यसिद्ध्यर्थम् उपायं ब्रूहि रत्नतः. देव्योवाच शृणु देव प्रवक्ष्यामि कलौ सर्वेष्टसाधनम् मया तदेव स्नेहेन कम्बास्तुतिः प्रकाश्यते. कामाक्षी पार्वतीचाच एक रूप आहे. जसं गुवाहाटीला कामाक्षी आहे तसं हे तिसरं क्षेत्र आहे जे पुण्यक्षेत्र मानलं जातं. अनुष्टुवछन्दः श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्यो देवता श्री दुर्गा प्रीत्यर्थं सप्तश्लोकी दुर्गा पाठे विनियोगः. ॐ ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती सा परादाकृष्यमोहाय महामाया प्रयच्छति दुर्गे स्मिता हर्षिभि. इथे आल्यानंतर एकदम प्रसन्न असतं आणि गोव्याची ओळख समुद्र किनारे किंवा इतर क्षेत्रात जरी म्हटलं तरी धार्मिक क्षेत्रात ती जास्त नावारूपाला आलेली आहे. म्हणजे त्या संस्थानं जिकडे जिकडे संस्थानं आहेत त्या संस्थानामध्ये गोव्यात जिकडे महाप्रसाद असो किंवा महोत्सव असो जत्रोत्सव असो तिकडे ते सगळं कार्य झालं तर त्याच्यामागे जी स्वच्छता असते तीच एक सेवेची पावती म्हणून दिली जाते. महाप्रसादाला लोकांच्या लाईन असतात, ओळीनं लोक असतात, पण शांतपणे एकदम त्यावेळेसुद्धा डोक्यात त्यांचं नामस्मरण चालू असतं हे त्यांच्या एकंदर चर्येवरून दिसून येतं. अशी ह्या गोव्यातल्या संस्थानांची ओळख आहे. आणि मोठी नौकारोहण असतं, रथ असतो, कोण 5 प्रदक्षिणा करतं बाहेरून, कोण 10 करतं, कोण 21 करतं आणि 5 अमावास्येचा एक नवस बोलला जातो. त्याच्यानंतर ती लोक येऊन अक्षरशः म्हणजे नतमस्तक होतात देवीपुढं. हा माझा तर अनुभवच आहे. एवमेव त्वया कार्यम् अस्मद्वैरिणाजनम्. श्रीदेवी कामाक्षी समोरच एक चौक आहे आणि या चौकाचा जी कमान आहे किंवा जो दरवाजा आहे तर तो सुद्धा चांदीचा आहे. त्याच्याही पुढे एक चौकट आहे तर ती सुद्धा चांदीचीच आहे. त्यात संपूर्ण चांदीच्या सिंहासनावर विराजमान श्री कामाक्षी देवीची विविध फुलांनी सजलेली अत्यंत मनमोहक अशी मूर्ती दिसते आणि तिच्या भोवताली असलेल्या लामण दिव्यांच्या प्रकाशात तिचं जे रूप आहे ते आणखीनच तेजपुंज आणि तेजस्वी असं दिसतं. ही कामाक्षी देवीची मूळ मूर्ती ती चांदीची आहे, ती महिषासुर मर्दिनी रूपातील आहे आणि ही जी मूर्ती आहे ही चतुर्भुज आहे. अतिशय लोभस आणि सुंदर असं हे देवीचं रूप दिसतंय. नवरात्रोत्सव सुद्धा इथे खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देवीने आपला उजवा पाय हा महिषासुरावर ठेवलेला आहे आणि देवीच्या उजव्या पुढच्या हातात महिषासुरावर रोखलेलं त्रिशूळ आणि उजव्या मागील हातात खड्ग अर्थात तलवार आहे आणि डाव्या मागील हातात ढाल आहे. तर डाव्या पुढच्या हातात तिनं महिषासुराचे केस हातात धरलेले आहेत. ही संपूर्ण मूर्ती या संपूर्ण मूर्तीभोवती अतिशय सुंदर अशी प्रभावळ आहे. संपूर्ण मूर्तीच्या भोवती अतिशय सुंदर अशी प्रभावळ आहे. अतिशय लोभसवाणी अशी ही मूर्ती आहे. या मूर्तीकडे पाहून इतकंच म्हणावंसं वाटतं, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
मारदोळमधल्या श्री महालसा देवीच्या मंदिर परिसरात आता आपण आहोत। या ठिकाणी आता मंदिर परिसरात पालखी निघते आणि ही जी देवीची पालखी आहे ही संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिरात जाऊन पुन्हा विसावते। मारदोळच्या श्री महालसा देवीच्या मंदिरात आता आपण आहोत। अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य परिसरामध्ये हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या सुरुवातीलाच आल्यानंतर ही पितळी दीपमाळ दिसते। असं सांगितलं जातं की समुद्र मंथनाच्या वेळी श्री विष्णूंनी जो कूर्मावतार घेतला होता त्याचंच हे एक प्रतीक आहे। श्री महालसा देवीच्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर हा सभामंडप लागतो। या सभामंडपाचं सुद्धा वैशिष्ट्य आहे, साधारणतः 1560 साली हे मंदिर उभारलं गेलं। मंदिर ज्या वेळेला उभारलं गेलं त्यावेळेला हा सभामंडप लाकडी होता। संपूर्ण लाकडी खांबांवरती हा सभामंडपाचा डोलारा होता। मात्र त्यानंतर या सभामंडपाचा जीर्णोद्धार झाला आणि आता हा सभामंडप संपूर्णतः ग्रॅनाइटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। संपूर्ण छताला झुंबरं आहेत, त्याचबरोबर खूप कोरीव काम सुद्धा केलेलं आहे। या सभामंडपानंतर येतो नगारखाना। सभामंडपातून आता नगारखान्यात आलोय। नगारखान्यात आल्यानंतर या ठिकाणी ढोल बघायला मिळतो, हे ताशे बघायला मिळतात। त्याचबरोबर पाठीमागे सुद्धा एक मोठा ताशा आहे। दरवेळेला पूजेला त्यानंतर आरतीला ह्या ढोल आणि ताशांमध्ये च्या वाजवण्यामध्ये ही आरती होते। त्याचबरोबर या ठिकाणी एक पालखी बघायला मिळते। हीच पालखी दर रविवारी या पालखीत बसून देवीची पूर्ण मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून ही पालखी निघते। नगारखान्यातून मुख्य चौथऱ्यावर आल्यानंतर बरोबर दरवाजातून आल्यानंतर मध्येच ही एक घंटा दिसते। ही घंटा पोर्तुगीजांच्या काळातली असल्याचं मानलं जातं आणि त्या काळी याच घंटेखाली उभं राहून साक्ष देण्याची पद्धत होती आणि ती जी साक्ष होती तर ती साक्ष त्यावेळी प्रमाण मानली जायची। गिरिनन्दिनि नन्दित मेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्ध्य शिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशिति कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। गाभाऱ्यांची मूर्ती आहे ती कृष्णशिला आहे, साधारण 2.5 फुटांची मूर्ती आहे आणि पूर्वीपास पुष्कळ जुनी मूर्ती आहे। त्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य असं म्हणतात की ती शालिग्रामी मूर्ती आहे। धनुजनि रोषिणि दिविसुत रोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। महालसा नारायणीचं जे आजचं रूप आहे ते अतिशय मनोहर आहे। अयि जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि आसरते शिखरि शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते। मखरोत्सवामध्ये गोव्यामध्ये एक हे वैशिष्ट्य काय की म्हणजे सर्व गोव्यामध्ये आपल्या मंदिरामध्ये हे मखरोत्सव जे आहे ना त्या या मखरामध्ये देवीला बसवतात आणि त्याला हिंदोळा देतात, झोका देतात। महालसेकडं चतुष्षष्टी योगिनीचं पीठच आहे, त्यामुळे चतुष्षष्टी योगिनीचं नित्याला हवन असतं आणि महापूर्णावती जी आहे ती नवमीच्या दिवशी त्या मंदिरामध्ये महापूर्णावती असते। चंडिकाची जी असते ना ती समाप्ती नवरात्रीची। मूर्ती देवीला आपल्या इथं मूळ नक्षत्र ज्या दिवशी असतं सरस्वती पूजनाच्या दिवशी
त्या मखरामध्ये 3 देवीला बसवतात. त्याला त्रिमूर्ती दर्शन असं म्हणतो. नवमीच्या दिवशी 5 मूर्ती बसवतात. महालसा ही विष्णू स्वरूप असल्यामुळे ती मोहिनीचा अवतार तिने घेतलेला आहे. त्यामुळे विष्णू स्वरूप असल्यामुळे तिला तुलसी आम्ही वाहतो. देवी असल्यामुळे बाकीचे जे देवीचे जे उपचार असतात ते पण तिला आम्ही उपचार अर्पण करतो. आणि त्याच्यामध्ये शिवशक्ती असल्यामुळे बेल पण आपण त्याला अर्पण करतो की एका हातामध्ये तिच्या त्रिशूल आहे. हे वैशिष्ट्य या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की जेणेकरून आपण सर्व उपचार या देवीला म्हणजे विष्णूला जे देतात, शिवाला जे देतात आणि देवीला जे देतात ते सर्व आपण अर्पण करतो. विखण्डित रुण्ड वितुण्डित शुण्ड गजाधिपते रिपुगज गण्ड विदारण चण्ड पराक्रम शुण्ड मृगाधिपते निज भुज दण्ड निपातित खण्ड विपातित मुण्ड भटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐरण दुर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते. श्रीदेवी महालसेमध्ये 3ही तत्व असल्याचं म्हटलं जातं, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हणूनच हिला महालसा नारायणी असं देखील म्हणतात. त्याचबरोबर श्रीदेवी महालक्ष्मीचं रूप अवतार म्हणजेच मोहिनी अवतार. आणि या मोहिनी अवताराकडे आज पाहिल्यानंतर आपोआपच दोन्ही हात आपोआप जोडतात. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते.